सो हाय मित्रांनो, आज आपण चाललो आहे निप्पाणी टू मडगाव. निप्पाणी टू मडगाव 75 किलोमीटर असेल. तर हा ट्रिप खूप मस्त असेल. खरं असं तर आता आपण कापशी गावामध्ये आपण एंट्री केलेलं आहे. हा कापशी गाव आहे. आता कापशी गावातून पुढं अलाहाबादपासून आपल्याला परत लेफ्ट मारायचं आहे. हे कापशी गाव आहे.
त्याचा असं आपण अलाहाबाद बसून लेफ्ट टर्न मारलो, लेफ्ट टर्न आपण मारल्यापासून एक 10-12 किलोमीटर पुढे आल्यानंतर हा घाट लागतो. हा घाट अतिशय सुंदर आहे. म्हणजे कसं आहे, एक छोटासा घाट आहे, एक 2-3 किलोमीटर घाट लागतो. फक्त चढाणंच आहे फक्त. म्हणजे कसं जसं असं चढते ना असं चढते फक्त आहे. टर्न बिर्न एकदम म्हणजे छोटे बारके आहेत, का मोठे मोठे टर्न नाहीत, पण चांगला घाट बघण्यासारखा घाट आहे. आपण
तो मित्रांनो आपण बघू शकता हे कडगाव. तसं आपण घाट वेट सगळं उतरून आलो. गारगोटीच्या पुढं पण आपण आलो. गारगोटीमध्ये मला शूट करता नाही आलं. गारगोटीमध्ये ट्रॉफिक असल्यामुळे मी ड्रायव्हिंग करत होतो, त्यासाठी मला गारगोटीमधून मला शूट नाही करता आलं. सो मी त्यासाठी इथून कडगावमधून केलं. हे बघू शकता हे कडगाव. अजून आपल्याला इथून कमीत कमी 10 किलोमीटर तरी जावं लागेल. तिथून तांबाळ. तो आता आपण आलेला आहे मित्रांनो तांबाळामध्ये. तांबाळापासून आपण आता लेफ्ट टर्न घेणार आहे. सो आपण लेफ्ट टर्नातून तांबाळातून घेतला. इथून आपल्याला मडगाव हे गाव आपल्याला फक्त 4 किलोमीटर लागतं आणि तिथून 2.5 किलोमीटर सगळा डोंगरमध्ये प्रवास आहे आपला. 2.5 किलोमीटर हे आपण आता मडगावपासून फक्त तिथून 4 किलोमीटर जाणार. तिथून पुढे आपल्याला 2.5 किलोमीटर पूर्ण डोंगरचा भाग राहणार. पूर्ण डोंगर आपलं तिथं का तो आता आपण आले मडगावमध्ये. तुम्हाला कमान दिसत असेल, गेली कमान मागे. गाडी थोडी स्पीड असल्यामुळे कमान तुम्हाला पुन्हा दिसली असेल. आपण आता सध्या आपण आले मडगावमध्ये. हे आपलं हे मडगाव. आता इथून थोडंसं अंतरावर तुम्हाला जंगलचा रोड दिसेल. हे पूर्ण मडगाव जे छोटंसं गाव आहे, ग्रामीण गाव आहे. हे ग्रामीण गाव आपलं संपल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तिथं पण 2 रस्ते जातात. एक राईटला तो पण आणि परत सिटी गावामध्ये जाणार आणि लेफ्टला मारला तर तुम्हाला डोंगरामध्ये जायला लागेल. तुम्हाला दाखवतो मी इथून.
मित्रांनो स्कूल आलेला आहे. तुम्ही तुमच्या डाव्याला बघता ते स्कूल दिसतंय. तुम्हाला हा इथला पॉईंट जेचा व्हिडिओ मी करून तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं गार्डन पण आहे, परत विहीर आहे बघण्यासाठी तुम्हाला इथं. परत तुम्ही इथं येऊन राहू पण शकता. इथं प्रत्येक व्यक्तीला 3000 रुपये पे केले ना की तुम्हाला इथं राहणं, पाणी, तुमचं सगळं पूर्ण जेवणचा खर्च देऊन तुम्हाला टेंट कॅम्पिंग करायचं असेल तुम्ही इथं जंगलामध्ये जाऊन तुम्ही कॅम्पिंग करू शकता तुम्ही इथं. आणि पूर्ण मस्त ठिकाण आहे तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता या ठिकाणी. ते बघण्यासाठी ते पॉईंट 2-3 पॉईंट पण आहेत बघण्यासाठी. तुम्ही या पॉईंट बघू पण शकता. तर तुम्हाला हा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा दाबा. और कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला